सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। ओबीसीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली जाणार। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। आक्रमक ओबीसी समाजाला शांत करण्याचा प्रयत्न। मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या GR वरून भुजबळ नाराज। भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ GR पक्का। मनोज जरांगेचा आठवला चुकला असेल तर GR पुन्हा काढायला लावू। अपमान विश्वास ठेवू नका, जरांगेंचं आवाहन। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्याने सकल मराठा समाजाचा आनंद उत्सव। नाशिक, नागपूर आणि नांदेडमध्ये पेढे वाटून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष। मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या GR विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर नांदेडमध्ये तहसील कार्यालयासमोर GR ची होळी। मुंबईतील मराठा आंदोलनाप्रकरणी दाखल झालेले 9 गुन्हे मागे घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। बेकायदेशीर जमाव, रस्ता अडवणाऱ्यांवर विविध पोलीस स्थानकात गुन्ह्यांची नोंद। ठाण्यात पूर्व वैमनस्यातून एकाची गाडीने चिरडून हत्या। फरार गुंड संतोष पवारचा शोध सुरू। आरोपीची गाडी ताब्यात। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर जेलमधून जामिनावर सुटका। कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गवळी 18 वर्षांनी तुरुंगाबाहेर। मुंबई सिंधुदुर्ग रो फेरी सेवेची यशस्वी चाचणी। मुंबईहून निघालेली फेरी हवामान बदलामुळे 12 तासांनी सिंधुदुर्गात। श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। 5 गावठी पिस्टल, 9 जिवंत काडतूस व मोटारसायकलसह 3 जणांना अटक। सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।